राधा राधा रामकृष्ण. जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की या शरीरामध्ये कोणते कोणते म्हणजे ह्या शरीराची रचना कशी आहे, बरोबर? तर आपण या व्हिडिओमध्ये हे बघणार आहे की आपल्या शरीरामध्ये रोग किती प्रकारचे आहेत. त्याआधी मी तुम्हाला एक सगळ्यांना प्रश्न करू इच्छितो. तो प्रश्न असा आहे की तुम्ही सगळे म्हणता किंवा सगळी सृष्टी म्हणते की मला काय व्हायचंय, इंडिपेंडेंट व्हायचंय, मला डिपेंडेंट नाही व्हायचं. पण तरी पण तुम्ही इंडिपेंडेंट होऊ शकत नाही, तुम्ही डिपेंडेंटच राहता. आलं का लक्षात? याचं कारण सो याचं एकमेव कारण आहे, आलं का लक्षात? तुमच्यापाशी असलेलं अज्ञान. जोपर्यंत अज्ञानाची काही नाही समाप्ती नाही होणार तोपर्यंत तुम्ही शक्यच नाही इंडिपेंडन्स व्हाल. ज्या वेळेस तुम्ही ज्ञानाला प्राप्त करसाल, ज्ञानाची प्राप्ती करसाल, अज्ञानाला शून्य करसाल, त्यावेळेसच तुम्ही इंडिपेंडंट होऊ शकता. तोपर्यंत कोणतीही या सृष्टीत गोळी बनलेली नाही तर तुम्ही काय करा, प्रयत्न करा, बाकी मी तुमच्यावर सोडतो. आता ज्ञान सर किती घ्यावं, घेऊन घेऊन एवढं ज्ञान घेऊन पण ते ज्ञान पूर्ण होत नाही, कारण ज्ञान तर खूप आहे, ज्ञान अथांग समुद्र आहे, ते पूर्ण होतच नाही, बरोबर का? हे तुमचं म्हणणं तेवढंच बरोबर आहे. सो ज्ञान अथांग समुद्र एवढं आहेच नाही आणि तुम्ही त्याला प्राप्त अथांग समुद्र एवढं करण्याचा प्रयत्न करतात. अरे ज्ञान फक्त 3 तत्वाचे किंवा 5 तत्वाचे, त्याच्या पलीकडे काहीही नाहीये, किंवा एका तत्वाचे, 1 तत्व, 3 तत्व किंवा 5 तत्व. या 5 तत्वाच्या पलीकडे ज्ञान नाही. पण तुम्हाला सगळ्यांच्या डोक्यात फिट झालेलं आहे का या सृष्टीत समुद्र एवढं ज्ञान आहे आणि ते ज्ञान तुम्ही प्राप्त करण्याचा प्रयत्न करता आणि हळूहळू अज्ञानी होता आणि मग म्हणताय की यार मला इंडिपेंडेंट व्हायचं पण मी होऊ शकत नाहीये. त्याचं रिझन आहे की तुम्ही ज्ञान समुद्र एवढं शोधता आणि ते समुद्र एवढं नाहीये, ते आहेत फक्त आलं का लक्षात 1, 3 किंवा 5 या 3 तत्वात ते लपलेलं आहे. तर मी ज्ञान हे 3 तत्वात कसं लपलेलं आहे मी ते तुम्हाला पुढं